Hare
दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही आणि काचे अंगी तप तीर्थ जगी दानव्रत चरणीचे रजवंदी शूळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा भवतरावया उत्तम हे नाव भिजोनेली पाव हात काही तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगन नियत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंदी वल्लभम् नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया विठ्ठल पापताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही आणि कांचे अंगी तपतीर्थ जगी दानव्रत प्रस्तुत श्री पांडुरंगरायाच्या दरबारात आणि आपल्या आष्टोली गावामध्ये अर्थात सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं सगळी जी भाविक मंडळी आहे त्या सगळ्या भाविक मंडळीच्या सहकार्यानं नामसंकीर्तन यज्ञाचं आयोजन आहे। त्या आयोजनाचा प्रकार असा आहे, अखंड हरिनाम सप्ताह तर आहेच। आमचे परमस्नेही आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री क्षेत्र आळंदी निवासी शिंदे माऊलींच्या मुखातून या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज कृत एकनाथी भागवत या ग्रंथाचं चिंतन सुरू आहे आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीच सुद्धा या ठिकाणी महाराज व्यासपीठावर आहेत आणि त्याचं सुद्धा पारायण सुरू आहे। आज म्हटले 15वा अध्याय समाप्त झाला। इथं पहिल्यांदाच येणं झालं, पण आल्यावर असं वाटलं नाही की आपण कुठेतरी नवक्या ठिकाणी आलो। हे सगळी आपली सगळी प्रेमाची मंडळी आहे। कारण असं आहे, चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर। महत्वाची गोष्ट अशी आहे, हे सगळे एका जातीचे भेटले म्हणून आनंद आहे। माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया। काही काही ठिकाणी आम्ही जातो पण ते चेहरे सुद्धा आमच्या परिचयाचे नसतात। इथला प्रकार वेगळा आहे, कारण सगळी मंडळी हे संस्कारी आहे। विठ्ठल आपले वैदर्भीय आधुनिक संत प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज यांचा परिसर आहे। साक्षात्कारी संतांच्या कृपा छत्रातील सगळी मंडळी आहे। विठ्ठल विठ्ठल सेवेतील चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग आहे। इथं जे 2 ग्रंथ आहेत ते दोन्ही ग्रंथ अति महत्वाचे आहेत। संस्कृत भाषेमध्ये
प्रस्थानत्रयी आहे. त्या प्रस्थानत्रयीमध्ये दशोपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हे 3 ग्रंथ आहेत. आणि आपली मराठी भाषिकांची प्रस्थानत्रयी ग्रंथराज ज्ञानेश्वरी, महाराजांचं एकनाथी भागवत आणि श्री तुकोबारांचा गाथा. प्रस्थान म्हणजे तरी काय? ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय वा रम्य समाधानाय प्रस्थीयते अनेन इति प्रस्थानम गीतोपनिषद ब्रह्मसूत्र रूपा. आपली मराठी भाषिकांची जी प्रस्थानत्रयी आहे त्या प्रस्थानत्रयीतील या ठिकाणी 2 ग्रंथ सुरू आहेत. किती लोकांनी ओव्या लिहिण्याचा प्रयत्न केला, काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण ज्ञानेश्वरी ग्रंथाची सर त्यांना आलीच नाही. आली नाही, येणार नाही. विठ्ठल प्रतिज्ञा आहे, ये मराठी ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुख जीवरी होऊ दे या जगा. वाचे बरवे कवित्व, पुढे कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. तुम्ही पहा कोणतेही वाङ्मय वाचून हा मेळ तुम्हाला बसते काय त्याच्यात. कवित्व करणारे पुष्कळ आहेत, फार लोक हरिकतात कवित्व करायला, पण ते आपल्या या सगळ्या कवित्वाच्या पुढे सपक वाटते. विठ्ठल माझा मराठाची बोल कौतुके. हा पुढे अमृता देई पैजा जिंके. इथे अमृत या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषा करायचा. विठ्ठल विठ्ठल मराठी भाषा आहे. आता आपलं सगळ्यांचं दैव जळायला आलं. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. विठ्ठल विठ्ठल काय वैभव प्राप्त करून दिलं ज्ञानोबारायांनी. मराठीतला सगळ्यात पहिला ग्रंथ कोणता हो? विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आहे पहिला. पण जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली, ज्ञानेश्वरी पुढे त्या ग्रंथाचं तेज मालवल्या गेलं. विठ्ठल ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. आणि ज्ञानेश्वरीचा आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अति जवळचा संबंध आहे. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पूर्वी शुद्ध आहे, पण त्या पाठांतरामध्ये काही परंपरेने शब्द घुसळले गेले की जे योग्य नाही, जे काही काढून टाकल्या गेले की ते योग्य आहे. आजही ज्ञानेश्वरी मध्ये फार पाठ भेद आहे. म्हणजे बारीक अभ्यासपूर्ण ज्ञानेश्वरी वाचतात त्यांच्या लक्षात येते. त्यावेळेला तसं झालं होतं. म्हणून संत सम्राट ज्ञानराज माऊलींनी नाथरायांना स्वप्नात येऊन सांगितलं, निमित्त केलं अजान वृक्षाची मूळ कंठाला लागण्याचं. योनी आळंदी स्थळी काढवेगी. नाथराय दिंडीस वर्तमान आळंदीला गेले तेव्हा आळंदी ओस पडली होती. परचक्र आलं होतं आळंदीला. सगळे लोक पुण्याला गेले. कुठे असेल आपल्याला दृष्टांत झाला. जागा साफ केली, पुन्हा तिथे विश्रांती केली आणि पुन्हा तिथे स्वप्न दृष्टांत झाला. आणि मग उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. नाथराय आत गेले.
आणि मग दिव्य तेज पुंज पुतळा असा दिसला. काय चर्चा त्यांच्या रात्रभर झाल्या असतील कोणाला माहित. आणि नंतर नाथरायांनी या ज्ञानेश्वरीमध्ये जे जे काही अशुद्धता आलीशील ते काढून टाकून तो ग्रंथ शुद्ध केला. कोण्या महिन्यात शुद्ध केला? भाद्रपद मास. कोण्या तिथीला केला? कपिला षष्ठी. कपिला षष्ठी हा योग होता. कपिला षष्ठी भाद्रपद महिना, वद्य पक्ष, दिवस मंगळवार, त्या दिवसा व्यतिपात, या सगळ्या योगाला घेऊन आलेली षष्ठी तिथी त्याला म्हणतात कपिला षष्ठी. मग तो कपिला षष्ठीचा योग होता. आणि गोदातटी. गोदातटी म्हणजे पैठणला लेखन कामाठी संपूर्ण झाली. हे अनंत उपकार नाथबाबांचे आपल्या वारकरी संप्रदायावर आहे. नाथरायांची जेवढी ग्रंथ संपदा आहे तेवढी कोणाचीच नाही ग्रंथ संपदा. नाथरायांचा सगळ्यात पहिला ग्रंथ आहे चतुश्लोकी भागवत. चतुश्लोकी भागवतावर टीका लिहा अशी जेव्हा आज्ञा केली श्री गुरु जनार्दन स्वामींनी, कारण ते तीर्थयात्रेला निघाल्यानंतर त्र्यंबकेश्वरला एका मठात त्यांचा मुक्काम पडला आणि तिथे त्यांनी चतुश्लोकी भागवतावर प्रवचन ऐकलं. आणि तिथेच जनार्दन स्वामी म्हटले, नाथा या चतुश्लोकी भागवतावर काहीतरी लिहा. लिहा म्हटल्या बरोबर सुरुवात केली. लिहून झाल्यावर आपल्या श्रीगुरूंना तो ग्रंथ दाखवलाय. वा, काय लिहिलं छान. आता मी माघारी परत जातो, तू तीर्थयात्रेला जा. आणि नंतर नाथरा तीर्थयात्रेला गेले. हा पहिला ग्रंथ चतुश्लोकी भागवत आहे. आणि शेवटचा ग्रंथ आहे ती जी समाधी भाषा आहे भावार्थ रामायण. फार मोठा ग्रंथ आहे, 40,000 ओव्या आहेत. आपण कल्पना करू शकत नाही त्यांनी दिनचर्या कधी केली असेल, उठले असतील कधी. पुन्हा सदावर्त होतं पैठणला, रोज कीर्तन असायचं, ज्ञानेश्वर रोज प्रवचन असायचं. पुन्हा पैठणातले जे पंडित होते ते शास्त्रार्थ करायला यायचे. कधी लिहिलं शिनो हातानं? आपल्या ज्याने ते ग्रंथ वाचणं होईना, हातानं लिहिले असतील. आणि लिहित असताना सगळं शास्त्र संवादी आहे. असं नाही टलाट निघन बेट लावून जोडून काहीतरी लिहिलं. यमकाला यमक लावून नाही. एक अक्षर असं नाही की जे शास्त्र संवादी नाही. स्वात्म सुख आहे, आनंद लहरी आहे, शुकाष्टक टीका आहे. काय ग्रंथ आहेत. आणि त्यात श्रीमद भागवतावरील एकादश स्कंदावर टीका लिहायला सुरुवात केली. श्रीमद भागवतात 12 स्कंद आहेत. आणि त्या 12ही स्कंदामध्ये दशलक्षणाचा विचार आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमुतया मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रया. शेवटचं जे लक्षण आहे आश्रय, त्याच्या परिपोषासाठीच हे 9 लक्षण सांगितले. त्यात एकादश स्कंदात कोणत्या लक्षणाचा विचार आहे माहित नाही. मुक्ती लक्षणाचा विचार आहे. विठ्ठल विठ्ठल. अरे दशमामध्ये निरोध लक्षण सांगून झालं, एकादशाला सुरुवात झाली. आणि मुक्ती लक्षणाचा विचार आहे म्हणून नाथरायांनी टीके करता श्रीमद भागवतातील 12 स्कंदापैकी 11वा स्कंद निवडला. काय गोड आहे. एकनाथी भागवत एकादश स्कंदावरची टीका आहे.
पण 12चे 12 स्कंद एका एकनाथी भागवतात आले. कुठे कथा सांगण्याच्या निमित्तानं, कुठे दृष्टांत देण्याच्या निमित्तानं, कुठे नुसता असा स्पर्श करून गेले. पण 12ही स्कंदाला कुठे ना कुठे स्पर्श आहे. ते या प्रल्हादाजिया बोला ज्ञानेश्वरी. एरवी दैत्य कुळसा चोकारे, परी इंद्रही सरी न लाये उपरे, म्हणून गा भक्ती येत सरे जाती अप्रमाण. ज्ञानेश्वरी प्रल्हादाचं नाव आलं. तसं नाथराणी प्रल्हादाचं नाव घेतलं भागवतात. पण प्रल्हादाची कथा कोणत्या स्कंदात आहे? 7व्या स्कंदात आहे प्रल्हादाची कथा. समुद्र मंथनाच्या कथेला बोट लावलं, पण समुद्र मंथन 8म स्कंदामध्ये आहे. जेणे दिग्मंडळ जिंतिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. कुठला आहे? हे भरताचं वर्णन आहे. आणि भरताची कथा आहे. कुठे आहे ते भरताची कथा? प्रल्हादाची कथा, ध्रुवाची कथा, वेगवेगळ्या स्कंदामधल्या कथा आहेत. पण थोडासा स्पर्श केले आणि पुढे गेले, धक्का लावला पुढे गेले. म्हणजे सगळं पूर्ण 12 स्कंदाचं भागवत 11 स्कंदात आणलं. अध्याय किती आहेत? एकनाथी भागवताचे अध्याय किती आहेत? 31. विठ्ठल ज्ञानेश्वरी म्हणजे गीता. आणि हे भागवत यात प्रश्नोत्तर आहेत. प्रश्नोत्तराच्या निमित्तानं विषयाचं स्पष्टीकरण होण्याकरता सुलभता असते. गुलाबराव महाराजांचा साधुबोध नावाचा ग्रंथ आहे. त्यात प्रश्न उत्तर आहेत. प्रश्न केला उत्तर दिलं, प्रश्न केला उत्तर दिलं. कोणी दुसऱ्यांनी प्रश्न केला, महाराजांनी उत्तर दिलं. ते म्हणे मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण सगळ्या जगात वारकरी समुदाय श्रेष्ठ आहे हे माझं मत आहे. विठ्ठल विठ्ठल त्रयस्थ राहून बोलले. जे व्यासांचं तत्वज्ञान आहे ते आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं, आणि जे शंकराचार्यांचं आहे तेच गुलाबराव महाराजांनी मांडलं. आणि तेच तत्वज्ञान ज्ञानोबरापासून थेट बहिणाबाई पर्यंत आमच्या सगळ्या वारकरी संतांनी गिरवलं. विठ्ठल विठ्ठल. अपप्रचार करणारे लोक मागे होते, आज आहेत, पुढे राहणार आहे. आणि अज्ञ लोक त्यांची शिकार होतात. ज्ञानोबा रायनी म्हणतात, ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यावर रामानुज मताचा प्रभाव आहे. काय करता आता? तैसा व्यासाचा मागोवा घेतू आणि भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य हीन मी पवतू के जाईन. इतके शंकराचार्यांना रस्ता विचारतात आणि ग्रंथार छाप रामानुजाचे म्हणतात. कसं? विठ्ठल विठ्ठल. म्हणून फार सावधगिरीने, कारण त्याच्या झालं आमच्या वारकरी संप्रदायात भोळे लोक आहेत, पण भोळ्यांचाच हा संप्रदाय असं नाही. विठ्ठल विठ्ठल. काही लोक आता मधात वादळ उठवलं होतं. ज्ञानेश्वरी ग्रंथ करते ज्ञानेश्वर महाराज वेगळे आणि पंढरीची वारी करणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे. पुस्तक आहे माझ्याजवळ आहे, ते प्रचार केला त्याचा का, आणि त्याला युक्ती अशी दिली की ज्ञानेश्वरी मध्ये विठ्ठल हे नावच नाही. ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज जर वारकरी असते तर ते विठ्ठल नाव लिहित होते की नाही त्याच्यात? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिड प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण आहे, विष्णू आहे, हरी आहे, गोविंद आहे.
विठ्ठल कसा काढला, विठ्ठल विठ्ठल हे येडे म्हणतात, बरोबर आहे, हो बरोबर. पण नाथ राणा काय कल्पना होती कोणाला माहित, हे असा अपप्रचार पुढे करणार आहेत. त्यांनी त्याच वेळेला यांच्या मताचं खंडन करून टाकलेलं आहे. ब्रह्मसाम्राज्य दीपिका ब्रह्मसाम्राज्य दीपिका काय विशेषण दिलं ग्रंथाला. वर्णिलेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. संसार काट बसला का? त्याच काळात का त्यांना माहित होतं कोणाला माहित. माग एक जण म्हणे आता हे सप्तशताब्दी आली तेव्हापासून या ज्ञानेश्वरीचं महत्व वाढलं. खरं आहे. अरे ज्ञानोबारांच्या काळात संत श्रेष्ठ नामदेवराय होते आणि नामदेवाने तेव्हाच सिक्का मारला त्या ग्रंथावर. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ प्रश्न उत्तर आहे ते सांगायचं होतं. इकडे गीतेमध्ये प्रश्न विचारले अर्जुनानं आणि इकडे भागवतात प्रश्न विचारले उद्धवानं. पांडवा माझी धन्य अर्जुन, यादवा माझी उद्धव धन्य, यादोच्या भाग्या समान न देखो आन त्रिजगती. काय प्रश्न विचारले.
किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्त मती दैवम किम उच्यते. हा जर प्रश्न विचारत नव्हता तर सांगायला हा रिकामा होता. हा न पुसता हे गोठी तरी देव का सोडिते गाठी. काय आपली परमार्थाची भेट होत होती हो. काय अर्जुनाचे अनंत उपकार आहेत. अर्जुनानं काय प्रश्न विचारले, कठुकठे अभिपेत्य परिहारी आहे. तसंच भागवतात आहे. श्रीमद भागवतातील 11 स्कंदावर टीका लिहिणं चालली. एकनाथी भागवतातला 19वा अध्याय. उद्धवानं या 19व्या अध्यायात 5 श्लोकात 28, 29, 30, 31 आणि 32 या 5 अध्यायात 35 प्रश्न विचारले देवाला. विठ्ठल काय गोड उत्तर दिले देवानं. पहिल्या श्लोकात 6, दुसऱ्यात 9, तिसऱ्या चौथ्यात 8 आणि शेवटी 5 असे 35 प्रश्न विचारले उद्धवानं. भगवंतानी उत्तर दिली. प्रश्न आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही ग्रंथ सारखे आहेत. जो विषय ज्ञानेश्वरीत आहे तोच भागवतात आहे. भागवतातल्या ओव्या मोठ्या आहेत, 4 तुकाच्या ओव्या आहेत. अति 2 ग्रंथाचा विषय सुद्धा भिन्न आहे. ज्या ग्रंथावरची ज्ञानेश्वरी टीका आहे तो ग्रंथ आहे गीता. आणि गीता या ग्रंथाचा प्रधान विषय आहे ज्ञान. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान शास्त्र इतुला आले दुजी सूत्र उभारिले. कारण उपक्रम केला दुसऱ्या अध्यायात. सूत्र उभारिले म्हणजे पुढे काय सांगायचं आहे ते अगोदरच बीज रूपानं सांगितलं, दुसऱ्याच अध्यायात सांगितलं. मोक्षदानी स्वतंत्र, कारण मोक्ष देण्याकरता ज्ञान हे स्वतंत्र आहे. दुसऱ्या कोणत्या साधनाची पंगिस्तता नाही करावी लागत. ज्ञान प्रधान हे शास्त्र म्हणजे गीता शास्त्र ज्ञान प्रधान आहे. आणि हे ते राया भागवत जाण मुख्यत्वे भक्ती प्रधान भावे करिता भगवत भजन अज्ञान जन उद्धरती. सांगणारे एकच आहेत. गीता ग्रंथ कोण लिहिला? बोलत जा. मी थकलेला लवकर अटप्यात आहे कीर्तन. तुम्ही बोलले नाही तसं वाटेल मग काय. बोलत जा ना. कोण लिहिला गीता ग्रंथ? म्हणून व्यासाचा थोरू व्यासानेच लिहिला आणि भागवत त्यांनीच लिहिलं. लेखक एकच आहेत. कवी म्हणा लेखक म्हणा एकच आहेत. पण विषय का बदलला? श्रोता बदलला. म्हणून विठ्ठल इकडे अर्जुनाला एकाच भाषेत सांगितलं चालला कुठे जाऊ नको. आणि इकडे उद्धवाला सांगितलं राहू नको. विठ्ठल आपल्या तुकोबारायांनी निर्देश या 2 ग्रंथाचाच केला. गीता भागवत करते
भक्ती तर महत्वाची आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय भजन म्हणजेच भक्ती. भक्ती तर पाहिजे, भक्ती प्रधान तर आपला संप्रदाय आहे, पण ज्ञानालाही तेवढंच प्राधान्य आहे. आम्ही कर्मही सोडलं नाही, भक्ती सोडली नाही, ज्ञानही शिरोधार्य मानलं. मनशुद्धीची मार्गी विजयी भावे वेगी, तई कर्म सबळा लागी आळसू नकी जे. घेतलं की कर्म. हे काय कर्मकांड आहे, तुला काय माहित आहे कर्मकांड? तू ग्रंथच वाचत नाही बरोबर. विठ्ठल आमचे मगर महाराज सांगायचे, जिलेबी असा पदार्थ आहे तो तळावाही लागतो आणि तळल्यानंतर घोळावाही लागतो, तेव्हा गोड लागतो. विठ्ठल जीवन ज्ञानानं कडसून निघालं पाहिजे, तळून निघालं पाहिजे, आणि भक्तिरसात घोळून निघालं पाहिजे. विठ्ठल मग ते जीवन गोड असते. नाही तर आंधळ्या गरुडाचे पाक आहाती, ते कवणे उभेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती. ज्ञाने विण नाशिले, जे बुद्धिभेदाशी आले, तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. अज्ञानास्त सगळा घोर झाला, म्हणून ज्ञान श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती प्रधान भागवत आहे, ज्ञान प्रधान ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल अमृतासारखे गोड आहे, अमृतासारखे गोड ग्रंथ आहे, पण आम्हाला गोड वाटत नाही. काय झालं शिरो? जे कडू आहे ते गोड वाटते, आणि जे गोड आहे ते कडू लागते. असं झालं की लोक काय म्हणतात, विषयाची बाधा झाली, सर्पदंश झाला, म्हणजे निंब खाती घसघसा असा शब्द आहे भागवतात. त्याला निंबाचा पाला खायला की कार कसा लागते, मग गुडचट लागते. समजून जा, याला विषयाची बाधा झाली. तस शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय स्वरूपानं गोड आहेत की कडू? कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, विषय विषयाचा पडिपाडू. पुन्हा एक पाठ सांगतो मला, गोड लागे परमार्थ कडू, असं एकाचे प्रतीत पाठ आहे. गोड परमार्थ लागे कडू. आम्ही गावात जातात, बरे लोक आहेत आता इथे, माता भगिनी खूप आहेत, पण त्या गावाची लोकसंख्या विचारली तर इतकी, आणि कीर्तनाला हजर त्याच्यापेक्षा 1.0 लोक नाही, आणि त्याच्यात 10% 15% दुसऱ्या गावचे. मी विचारलं त्यांना, म्हणलं ते तिकीट वगैरे आहे का काही कीर्तनाला येण्यासाठी? तिकीट नाही म्हणे. मंडप मोठा, अर्धाही मंडप भरत नाही. कथेला असतात का लोक? बाहेर गावचे असतात म्हणे. गावातले गेले काय तीर्थयात्रेला? आता मी त्या दिवशी गेलो, सगळ्या बायाच कीर्तन. म्हटलं माणसं गेले कुठे रे? गेले काय तिकडे कुंभमेळा? म्हणलं का तीर्थयात्रेला गेल्या बाया सोबत न्यावं लागत होत्या ना. विठ्ठल लोक येत नाहीत, त्याचं काय करसाल तुम्ही? काही आहे तुमच्याजवळ? अरे नाथ महाराजांनी एवढा प्रयत्न केला, कीर्तन झालं की एक वगराभर बनारस साखर प्रसादाची, वगरा समजते ना, तो शिरा वाळ्याचा, तेवढा प्रसाद बनारस साखरेचा वाटायला लागले महाराज. काही बहादर नुसत्या घंटीचा आवाज आला आरतीच्या की मंडपात घुसत.
प्रसादासाठी काय करतात. मी तर त्या लोकांना सांगितलं हे काही तुमची नुसती कवायत सुरू आहे रे, काही खरं नाही प्रेम लोकांचं. खरं प्रेम लोकांचं परमार्थान आहे तर बिना पंक्तीचा सप्ताह करून दाखवा. विठ्ठल विठ्ठल. दुसरा प्रयोग करायचा, इकडे मोठे मंडप द्यायचे, त्या मंडपात पंक्ती सुरू आणि इकडच्या मंडपात काल्याचं कीर्तन सुरू. आणि कोणाला अडवायचं नाही, ज्याचं रिकाम पण नसेल त्याने जेवण चालले जा. किती लोक बसतात तो तुमच्या कीर्तनात. अरे धरू धरू बसवता, दुसरं काय. विठ्ठल विठ्ठल. पंक्ता नाश्ता त्याचे सत्कार हे धरून बसवून आहे लोक. विठ्ठल विठ्ठल. आवड कुठे आहे का? आवड निर्माण होत नाही. सगळ्या भक्तीत श्रवण भक्ती महत्वाची आणि पहिलीच आहे. आणि फल किती मोठा आहे. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणाला काय लागते हो? काही लागते श्रवणाला? अरे हे आयोजक मंडळी, याचं आयोजन त्यांच्याकडे असते. नुसतं जाऊन बसणं ऐकायला काय लागते? ऐकतही नाहीत लोक नुसतं. काय करता तुम्ही आता? काय येत नसतील लोक. काही ज्ञानपूर्व प्रतिबंध असतात आणि काही ज्ञानोत्तरी असतात. विषयाच्या ठिकाणी आवड असणं हा एक प्रतिबंध आहे. प्रमाण संभावना असणं हा एक प्रतिबंध आहे. प्रमेय संभावना असणं हा एक प्रतिबंध आहे. साधनाच्या ठिकाणी विपरीत भावना असणं हा एक प्रतिबंध आहे. आणि फलाच्या ठिकाणी विपरीत भावना असणं हा एक प्रतिबंध आहे. हे प्रतिबंध म्हणून हे अडवतात तुम्हाला. विठ्ठल मग हे प्रतिबंध का निर्माण होतात? याला कारण आहे पाप. आम्ही काहीच नाही केलं या जन्मात. पूर्वजन्मी पाप केली पूर्वजन्मात काही एक जन्म झाला. पूर्वजन्मी पाप केले ते म्या भुक्त विस्तारिले. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. काय झालं? ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली. काय झालं? सुरुवात कुठून झाली? पूर्वजन्मी पाप केले. तुम्हाला बहिरंग किंवा अंतरंग परमार्थाच्या साधनामध्ये प्रवृत्त न होऊ देण्याकरता जबर कारण कोणतं असेल तर ते पाप आहे. तुका म्हणे नाड पाप ठाके ताड, पाप ठाके ताड, पाप ठाके ताड. तुका म्हणे नाड पाप ठाके ताड, पाप ठाके ताड, पाप ठाके ताड. पाप
इथे श्रवणाला येऊ देत नाही. पापाचा एक प्रकार आहे. पंढरपूरला जाणारे पुण्यवान की पापी? बोला. पंढरपूरला जाणारे लोक पापी की पुण्यवान? पुण्यवान. आणि पंढरपूरला गेल्यावर त्या सर्कशीच्या रांगेत उभे राहणारे पुण्यवान की पापी? झाली पापी. अरे रखडत पायी जातात दिंडीत, ते सिनेमा पाहतात. विठ्ठल काय दुस्तर पाप अशी न. मग पुण्यवान म्हणा की पापी, आम्ही सांगितलं त्यांना ते पुण्यवानच आहेत, पण पंढरपुरात पोहोचवेपर्यंत पुण्य होतं. तिथे जाऊन त्यांना सोडलं, पुण्य संपलं, पाप उदयाला आलं. विठ्ठल तुमच्या जवळ धन असून ते पाप दान देऊ देत नाही. तुमची सगळी साधन सामुग्री बरोबर आहे, पण परमार्थामध्ये प्रवेशच होऊ देत नाही. मग आता मी सांगितलं श्रवण किती सोपं आहे. नविदा भक्तीतली भक्ती आहे, आणि श्रवण हे ज्ञानाला अंतरंग म्हणजे जवळचं साधन. तेव्हा त्याची व्याख्या वेगळी आहे. वेदांत वाक्याचे ब्रह्मामध्ये तात्पर्य आहे असा निर्णय करण्याकरता तदनुकूल न्याय विचार म्हणजे श्रवण. हे अंतरंग साधनाची व्याख्या आहे. विठ्ठल विठ्ठल श्रवण घडू देत नाही. बरं झालं कधीतरी भिडी भाडीनं आणला, श्रवण केलं, ध्यानात राहू देत नाही. हे काय भानगड्या कोणाला माहित. प्रज्ञा मान्यम यूज देत नाही पहिल्यांदा, आणि जे येतात त्यांच्या ध्यानात राहू देत. काय प्रज्ञा मान्यम कुतर्कश्च विपर्यय दुराग्रह पाप. तुम्हाला ते अडवते. पहिल्यांदा तुमचं दोषापनयन होणं आवश्यक आहे. संस्काराच्या भाषेत संस्कार दोन प्रकारचा आहे. एक दोषापनयन आणि दुसरा प्रकार आहे गुणाधान. अनावश्यक गेलं पाहिजे आणि मग जे पाहिजे ते आलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला आजार आहे, ताप आला, ताप जाणं महत्वाचं आहे पहिले की शक्ती येणं महत्वाचं आहे? ताप गेल्यावर मग शक्ती येईलच, नाही तर मग राहू द्या ताप, नुसती शक्ती आणली की झालं. ताप काय करते? राहे ना ताप. टॉनिकच्या बाटल्या सुरू, ताप राहे ना. अरे तेच चालू आहे. दोषापन्न नाही. आपल्या परमार्थामध्ये पापाचं साहचर्य चालत नाही. एक जण म्हणे हरी उच्चारणी अनंत पाप जातील लयाशी. मग इकडे पाप करत राहायचे, हरी हरी म्हणत राहायचं. हरी म्हटलं पाप राहते का? नाही. मग पाप करायचं हरी म्हणायचं म्हणजे गेलं पाप. अरे त्याच्यात पापाचं साहचर्य चालत नाही. विठ्ठल पुण्य होईल तेव्हा होईल, पण पहिले पाप गेलं पाहिजे. पाप नुसतं नाही गेलं पाहिजे, पापाची वासना गेली पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात पापाची वासना नको जाऊ डोळा. पाप गेलं पण पापाची वासना राहिली, पुन्हा उद्भवते. त्यालाच मल ही संज्ञा आहे. पुन्हा त्याच्या पुढे विक्षेप आणि त्याच्या पुढे एक आवरण. हे तिन्ही दोष एकदा निवृत्त होतात. ते कशाने होतात महाराज पहिल्या चरणात सांगतात.
साली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. पाप जाते, ताप जातात. पापाची भलते प्रकार आहेत. काही वाचिक पाप आहे, जसं तप आहे ना वाचिक, काही मानसिक, तसं पापही आहे. 4 प्रकारचं वाचिक आहे, काही 3 आहे, मानसिक 3 आहे. 3 आणि 3 6 आणि 4 10 प्रकारचं पाप आहे. काही महापाप आहेत, काही पाप आहेत, काही उप आहेत, काही अतिपातक आहेत. असे पापाचे प्रकार आहेत. पण ते सगळे पाप सगळेच वाईट आहेत. म्हणून पाप पाप म्हणजे काय? शास्त्रानं जे करू नका सांगितलं ते करण्याची बुद्धी होणं म्हणजे पाप. निषेध्य कर्मात प्रवृत्त होणं म्हणजे पाप आहे. आणि ते पाप दुःख हे फल देणार. लोकांना त्या पापाचं फल नको आहे, पण पाप करतात. पुण्याचं फल सुख पाहिजे, पण पुण्य प्रवृत्त होत नाही. किती तुम्ही काही करा, पण जोपर्यंत तुमच्या उशाशी पाप आहे तोपर्यंत ते तुम्हाला सुख लाभू देत नाही. पाप गेलं पाहिजे. जाते म्हणे, नुसतं पाप नाही, तापही जातात. हे लिंग शरीरातले ताप आहेत. आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक. निळोबाराच्या गाथ्यामध्ये सविस्तर वर्णन आलं. हे तिन्ही ताप जातात. हे तिन्ही ताप सत्संगती विवेक श्रवणे विलया जाती. या लागी बुद्धिमंती अवश्य श्रवणार्थी बैसावे. पाप ताप जातात. पुन्हा दैन्य काय भानगड आहे? दैन्य म्हणजे तुमची आर्थिक टंचाई, गरिबी, हे नाही तिथे अर्थ. कोणता अर्थ आहे तिथे? दैन्य कोणता आहे? अरे द्वैत हेच एक दैन्य. जीवदशा, शंकराचार्यांनी सांगितले दशश्लोकीत, जीवदशा हे दैन्य. काय ते? सत्वशुद्धी साकारे गुरुकृपामृत तुषारे साशिन्नलेनी बोधे ओसरे द्वैत दैन्य. पापही जाते, तापही जाते, दैन्यही जाते. कशाने जाते? झाली या भेटी हरिदासांची. म्हणजे त्यांची भेट होणं इतकी महत्वाची आहे. जेव्हा आचार्यांनी त्या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये ज्या दुर्लभ गोष्टी सांगितल्या त्याच्यातली एक दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. पुढे काय? महापुरुष संश्रया. दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेववेल इतकी दुर्लभ आहे. हरिदास म्हणजे आडनावाचे नाही, काही पदवी असणारे नाही, ते पेटीवर कीर्तन करतात ते नाही. हरिदास म्हणजे कोण? हरी तैसे हरीचे दास, नाही तया भोय भय मोह चिंतास. पुढे होणी राहती उदास बळकट कास भक्तीची धरुणी पाय त्याजिले जन. हरिदास म्हणजे कोण? जसा हरी असेल तसे त्याचे दास. विठ्ठल नुसतं दर्शन झालं, भेट झाली, पापही जाते, ताप जाते, दैन्य जाते. हे शक्ती दुसऱ्या ठिकाणी कुठेच नाही. कोठे कोठे नाही. त्याची यादी दिली. ऐसे बळ नाही आणि काचे अंगी तप तीर्थ दान व्रत जगात हे आहेत, पण जात नाही. हे पहा, पाप जाणारी एक वस्तू आहे, ताप जाणारी एक वस्तू आहे, आणि दैन्य जाणारी एक वस्तू आहे. पण त्या वेगवेगळ्या आहेत. समुच्चय एका ठिकाणी नाश करण्याचा नाही. पाप जाते गंगा पापम. आता लोक गेले की नाही तिकडे? कुठे?
प्रयागराज किती गर्दी तुम्ही टीव्हीवर पाहिली हा? अरे एवढे लोक जर नीट वागले तर हेच स्वर्ग झाला समजा. विठ्ठल गंगा पापम, पाप जाते गंगेत, पण शारीरिक पापच जाते, मानसिक जात नाही. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि बापे. तीर्थान नाही, तीर्थाच्या बापान नाही जात. अधिक काय करता, तुकोबाराची भाषा आहे. गेलं समजा पाप. गंगा पापम शशीतापम, चंद्र शीतलता देते, ताप घालवते. दैन्यांचे कल्पतरुस्तथा, कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरू तुमचं दैन्य घालवते, पण त्याच्या बुडाशी बसून तुम्हाला ते दैन्य जाण्याची इच्छा झाली पाहिजे. म्हणजे तुमच्या मनात येईल ते कल्पतरू देते, तुमच्या हिताचा विचार करून देत नाही. संत तसं करत नाही, तुमच्या इच्छेनं ते देत नाही. तुम्हाला डोस कोणता पाहिजे तुमचा रोग तपासून देतात. विठ्ठल नवा आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले आणि भलते द्यावे पाले भलत्याशी तसे नाही आम्ही. ब्रह्मरस घेई काढा तिने पिडा वारेल. पण हे बघा हे औषध आहे, पण पथ्य नाम विठोबाचे आणि गवाचे नशी हे निषेध आहे. पूर्वी आपले वैद्य होते विधी आणि निषेध. हे औषध घ्या पण हे याच्या बरोबर घ्या, म्हणजे त्याला म्हणतात अनुपान. पण औषध आहे तोपर्यंत हे खाऊ नका, दुसऱ्या बाजूला लिहून देत. आंबट खाऊ नका, तळलेलं खाऊ नका. औषध संपेपर्यंत या नुसता विधीत ध्यानात ठेवला. एवढ्या मात्रेचं औषध घ्या याच्या बरोबर घ्या, आणि ते तिकडची बाजू काही वाचली नाही, रोग बशीन काय. तसं नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे सुखे येतो घरा. हाय विधी, पण भजन करायचा कसं काय करायचं. परदारा परधन परनिंदा परपीडन सांडोनी भजन हरीचे करा. हरीचे भजन बरं गुरु कसा येणार नाही तर हाय निषेध. म्हणून म्हणतात या सगळ्यांचा नायनाट करण्याचं पावर आज शक्ती संतात आहे, हरिदासात आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. काय सांगावं महाराज. अरे त्यांचे चरण रज एवढे पवित्र असतात. ते भगवन नामस्मरण म्हणजे कीर्तन करतात अखंड, त्याच्यात बेहोसून देहाला विसरून नृत्य करतात. नृत्यती लोकबाह्या शृण्वन् सुभद्राणी रथांग पाणेर. जन्मानि कर्माणि चयानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि गायन विलज्जो विचरेद संगा. त्यात नाचत असताना चरणीचे रज चरणीचे राज चरणीचे राज Yeah.
नाचती त्यांचे चरण रज, शूळपाणी माथा वंदी हाय अन्वय. कीर्तनात जे नाचतात स्वाभाविक नृत्य करतात, नृत्यती पण लोकबाह्या. विठ्ठल नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे गाये. नाचे उडे आपुलिया छंदे, वाग गदगदा द्रवते यस्य चित्तम, रुदत्य भिक्षणम हसती क्वचिच्च. त्याच्याच प्रेमामध्ये दंग असतो. त्यांच्या चरणराची इच्छा कोण करतो? भगवान प्रभू शंकर. करिता तापसाची कडसनी, कवणू जवळा ठेविजेल शूळपाणी. तोही अभिमानो सांडवनी पायवनी, माथा वाहे. देवाचं श्रेष्ठत्व सांगितलं इथे. पायवनी म्हणजे इकडे पहा माझ्याकडे. पायवनी म्हणजे काय? तीर्थ पायाचं. कोण घेतलं डोक्यावर? डोक्यावर घेतलं कोण? महादेवानं. त्याच्यानंतर महादेवाच्या घरात भांडणं लागले. ते पहिली म्हणे मागून आली डोक्यावर बसली. विठ्ठल विठ्ठल मागून आली ते डोक्यावरच बसत असते. गंगा गौरी दोघी भांडवी, शंभ्याशी धाडिले वनारे. गंगा आणि गौरी भांडण लागलं. महादेवानं ते भगवान विष्णूच्या पायाचं तीर्थ म्हणून आपल्या डोक्यावर गंगा घेतली. ते कथा तुम्हाला माहित असेल ना, भगीरथाची. गंगा आली महादेवानं थांबून ठेवली. 10 दिवस आपल्या जटेत बांधून ठेवली होती. स्वर्गातून आली म्हणून स्वरध्वनी. भगवान विष्णूच्या पायाचं ते तीर्थ आहे. जे विष्णूच्या पायाचं तीर्थ त्याला पावित्र्य म्हणून ते डोक्यावर घेतलं. तसंच जे त्या विष्णूचे दास आहेत ते त्याच्यासारखेच आहेत ना. म्हणून त्यांचं चरण तीर्थ नाही, त्यांचं चरण रज महादेव आपल्या डोक्यावर धारण करतात. काय सांगा तुम्हाला. अरे हा संसार तरुण जाण्याकरता उत्तम अशी ती नौका आहे. कारण पाण्यातून तरुण जाण्याकरता जे साधन आहेत त्या सगळ्या साधनात नाव हे साधन उत्तम आहे. सांगळ आहे, डोंगा आहे, पेटा आहे, हे तरुण जाण्याचे साधन आहेत. तापा पेटा सांगळ या सगळ्या साधनापेक्षा जैशी नाव तोय तरणी, स्त्रिया बाळा कोणी बसा नावे चालते. तरुण तारून येते ते. तसं तुम्हाला भवनाम संसार तरुण जायचा आहे. त्याच्यात किती तुम्ही उपाय केले तरी गटांगड्या खाल्ल्या आता. एक उपाय श्रेष्ठ आहे. ज्ञानोबा बोलले, येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले, माया जळ. अलीकडच्याच काठावर संपलो माया जळ. म्हणजे डोंगा, तापा, पेटा, नाव. अरे पाणी किती आहे पाहते की नाही नदीत. हे साधनच जमा करत. जाऊन पाहायला गेला थेंब नाही नदीत. कोरडेची चाली जावे पायी, हा संसार कशामुळे थाटला? आपुलिया ज्ञानासाठी नवता थावला किरीटी, आत्मज्ञानाची लोटी खांडे निघा. हा भरला कशा करता? जे गुणघनाचे निवृष्टी भरे, भरली मोहाचे निमापुरे, घेऊन जात नगरे यम नियमाची. यम किती आहेत? लोकांनी ते एकच, पापोरगामध्ये एकच आहे. लगा 5 नियम आहेत, 5 यम आहेत. भागवतात तर ते 12-12 आहेत.
11व्या स्कंदात सांगितले 12 यम आहेत आणि 12 नियम आहेत आणि ज्याच्या जीवनातले यम नियम संपले की त्याच्या जीवनाचं उच्चाटन झालं, अधोगती जाईल. जेथ यम नियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा राटती, म्हणून व्यभिचार घडती कुळ स्त्रियाशी विठ्ठल विठ्ठल. संपलं जीवन. भवतरामया उत्तम ही नाव उत्तम. काय रहस्य आहे यातलं? अरे ज्या भवनाम संसारामध्ये पाणी आहे, अथांग पाणी आहे, त्याचं वर्णन केलं तुमच्या 15व्या अध्यायामध्ये. 15व्या अध्यायात पहिल्या 2 श्लोकात अध्यारोप आहे आणि नंतर अपवाद आहे. ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्रावरव्यम छंतांशस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद. पुढचा श्लोक गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अदष्ट मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. आता पुढे काय? आता या 2 श्लोकानं अध्यारोप संपला, आता अपवाद सुरू झाला. रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसंगशस्त्रेण दुडेची चित्वा. दोरीच्या उरगा डांगा मिळविता पैगा तो शिणूची वाऊगा केला होय. समजलं? दोरीवर सर्प भासला, त्याला मारण्याकरता किती उपाय केले म्हणजे मरी. मरतच नाही. का मरत नाही? झालाच नाही म्हणून मरत नाही. विठ्ठल याला म्हणतात अपवाद. ज्या ठिकाणी जे नाही ते सांगणं त्याला म्हणतात अध्यारोप, आणि ते काढून टाकणं त्याला म्हणतात अपवाद. पोरग रडायला लागले लेकरू लहान, पूर्वीचा काळ. माय त्याला धाक दाखवू दे. बा बागलगो आला बरं, त्या बा बागलगो आला, ते पोरग थर 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 कापते, रडणं बंद करते. मायला वाटते भेला वाटते, काही नाही काही नाही, गेला बाबू जाऊ दे. आंध्रे ते काळी घेते ना आपण, तेपा 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 गेला, जाय रे जाय, गेला. काय झाला आता? अरे आलाच नव्हता तर जायचा संबंध काय? विठ्ठल रोजीवरी भाषे मिथ्या सर्प. अनुकूल आणि प्रतिकूल बुद्धी निर्माण होणं दोन्ही खोटा आहे शिंपला, आणि त्याच्यावर चांदी दिसली, अनुकूलता बुद्धीत झाली. खोट आहे. दोरी सर्प दिसला, प्रतिकूलता निर्माण झाली. तो सर्प दिसल्याबरोबर हा सर्प आहे म्हणून काय किती लोक भेले. काय सांग? अरे नाहीच ना. सर्प कशाने निर्माण झाला? दोरीच्या दोरीच्या सामान्य ज्ञानात आणि विशेष ज्ञानात. तसं परमात्म्याचं तुम्हाला सामान्य ज्ञान आहे, पण विशेष ज्ञान आहे. सामान्य ज्ञान कोणतं आहे? कोणतं सामान्य ज्ञान? सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुर्यनिशी ते वस्तुगामी. तुम्हाला मीच्या अभावाचा निश्चय नाही आणि मीच्या अस्तित्वात संदेह नाही. मीच्या असण्यामध्ये तुम्हाला संशय आहे काय? संशय जर असता तर एका माणसानं दुसऱ्या माणसाला विचारलं असतं, मी असीन की नाही? का मी असीन की नाही विचारते का कोणी कोणाला? म्हणजे मी मध्ये तुम्हाला संशय नाही आणि मीच्या अभावाचा निश्चय नाही. म्हणजे परमात्म्याचं सामान्य ज्ञान आहे, पण मी आहे 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 आहे, पण मी कोण आहे इथून अज्ञान.
म्हणून ज्ञानोबा म्हणतात मी कोण आहे करणे विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा कुमाई काय काय झालं, पाप गेलं, ताप गेलं, दैन्य गेले. हे बळ कोणाच्या ठिकाणी आहे? कोणाकोणाच्या ठिकाणी? तप, तीर्थ, व्रत यांच्या ठिकाणी हे बळ नाही. ते केवढं पवित्र आहे त्यांच्या ठिकाणी. महादेव चंद्राची वंदना करतात. पुन्हा अधिक काय त्यांच्यात अचाट सामर्थ्य आहे, अलौकिक सामर्थ्य काय आहे. हा एवढा मोठा संसार सगळ्या लोकांना गटांगळ्या खायला लावतो. नौकेसारखे त्यांचे चरण आहेत. काय तुकोबाराय एके ठिकाणी म्हणतात, नवविधा काय बोलिली जी भक्ती, द्यावे माझ्या ती संतजनी. पुढे काय, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरीन खरे भवनदी. नदी, समुद्र हे रूपकाची भाषा आहे. तेव्हा त्याचं रहस्य असं आहे की ते काय करतात, जीवाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान काढून टाकतात. कोण काढतात? संत का काढतात? त्यांच्यावर ज्ञान असते म्हणून. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. म्हणून ते संत एवढे कृपा सिंधू आहेत. त्यांनी जर कृपा केली तर ज्या मनाला संसाराचं पिस लागलं, पिस रात्रंदिवस, आणि खरं म्हणजे बंधन मोक्ष मनावर अवलंबून आहे. आणि पाहिलं तर मन काही सापडत नाही. जे बुद्धीची बाहेरी, अहंकाराची उरावरी, दुईली माझारी बडियावले. ज्ञानोबा म्हणतात अहंकाराच्या उरावर दगड ठेवल्यासारखं. कारण अनात्म पदार्थापासून अहंकाराला ढळूच देत नाही ते मन. अहंकाराला कुठे स्थिर ठेवते? अनात्म पदार्थावर. देह अनात्मा आहे, इंद्रिय अनात्मा आहे, प्राण अनात्मा आहे, बुद्धी अनात्मा आहे. या अनात्मा पदार्थावर त्या अहंकाराला असं घट्ट ठेवते, उरावर दगड ठेवल्यासारखा. अहंकाराची उराउरी काय पाहिलं, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाची निसंगी जीव, दशा वस्तू, वस्तुनाम परमात्मा, आत्मा ब्रह्म, त्याला जीव दशेला आणला. मन एव मनुष्याणाम, त्याच्यामध्ये म्हटलं कारणं बंध मोक्षयो, बंधश्च विषयासक्ती, मुक्तिर्निर्विषय मना. त्यांची कृपा झाली. काय संतांचं अचाट सामर्थ्य आहे की ते मन 10 दिशा फिरणार पण ते स्थिर होते. त्या मनाची स्थिरता कोणत्या गमकाने सांगणार? त्याला समाधान प्राप्त होणे हेच त्याचं स्थिर होण्याचं स्वरूप आहे. तुका म्हणे माना झाले समाधान, तुका म्हणे माना झाले समाधान, तुका म्हणे माना झाले समाधान, तुका म्हणे तुका म्हणे माना झाले समाधान, तुका म्हणे माना झाले समाधान, तुका म्हणे माना झाले समाधान, तुका म्हणे
यदत्र सौष्ठवं किंचित तद्गुरुरेव मे नहि यदत्र सौष्ठवं किंचित तन्ममैव गुरुर्नहि विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल